जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात पार पडलेल्या सभेत एक महत्त्वाची घटना घडली. एकनाथ शिंदे यांच्या सभेला भावना गवळी, संजय राठोड यांनी गर्दी तर खेचून आणली होती. मात्र जेव्हा एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं तेव्हा नेमकं काय झालं ते आपण सविस्तर बघूया. एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटलांचं तिकीट कापून त्यांच्या जयश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे आले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. मात्र तेथील जनतेला ते आवडलं नाही. जेव्हा शिंदेंचं भाषण सुरू होतं त्यावेळी अर्ध्या खुर्च्या ह्या रिकाम्या झाल्या होत्या. ठाकरेंवर टीका केलेली तेथील जनतेला आवडलं नाही. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेलं काम असो किंवा इतर कामं असोत, उद्धव ठाकरे हे प्रामाणिक नेते आहेत. त्यांच्यावर टीका केलेली त्यांना आवडली नाही. त्यामुळे यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा निकाल आजच लागल्याची चिन्ह दिसत होती. शिंदे भाषण करत होते, मात्र जनता ही खुर्च्या रिकाम्या करत होती. त्यामुळे शिंदेंनी सभा आवर्ती घेतली. आपण फोटोमध्ये बघितलं की रिकाम्याच खुर्च्या होत्या. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंपेक्षा सरस आहेत का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.